नमस्कार, मी अक्षरा म्हणजेच मास्तरीण बाई. तुम्हा सगळ्यांचं रिमोट माझामध्ये मनापासून स्वागत. अक्षराचा पहिला धाडसी प्लॅन तर सक्सेसफुल झाला, पण आता तिनं तसाच दुसरा धाडसी प्लॅन आखलेला आहे आणि तो प्लॅन यशस्वी होणार. भुवनेश्वरी मॅडम तिला पकडणार की ओरडणार हे आता तुम्हीच बघा. सूर्यवंशी कुटुंबात आज जोगतीण आली आहे अंबाबाईचा निरोप घेऊन. भुवनेश्वरीनंही तिचं अगदी मनापासून स्वागत केलंय आणि जोगतीणेनं जे जे काही सांगितलंय ते सगळं अगदी मान्य केलंय. चला, म्हणजे मास्तरीणबाई आता यशस्वी झाल्या. आता तुम्ही विचार कराल, मास्तरीणबाई यशस्वी म्हणजे? अहो, हा सगळा प्लॅन त्यांनीच तर केलाय आणि तोही चक्क भुवनेश्वरीशी खोटं बोलून. दारात ही जी जोगतीण आली आहे ना, ती खरीखुरी जोगतीण नाहीये, ती अक्षरा मॅडमची मैत्रीण आहे. आता मैत्रिणी सोबतचा मास्तरीणबाईचा हा काय प्लॅन आहे तुम्हीच ऐका. मोहिते मॅडम ज्या आहेत त्या शाळेमध्ये ॲक्टिंग शिकवतात किंवा त्यांना अनेक मेडल्स मिळालेले आहेत अभिनयाची, त्यामुळे ती त्यांची मदत घेते. आणि हे खरं तर काही ती सराईतपणे करू शकत नाही अक्षरा, कारण खोटं बोलणं हे मुळात तिच्या स्वभावात नाही आहे. पण आता मैत्रिणीची साथ मिळाली आहे आणि तिचं म्हणणं आहे की हेतू चांगला आहे माझा, सो अशा चांगल्या कामासाठी थोडं खोटं बोललं तर चालतं, म्हणून ही डेअरिंग करते. दुसरी ट्रीटमेंट सुरू व्हावी चारुहास सरांची असं अक्षराला वाटतंय. ह्याचं कारण असं की आत्ता जी ट्रीटमेंट सुरू आहे म्हणजे गेली अनेक वर्ष, 7-8 वर्ष, ती चुकीची आहे असं रिसेंटली आम्ही ज्या काही टेस्ट केल्या त्यातून कळलं आहे. अक्षराने मला सांगितलं आहे की तिच्या सासूबाईंना काय म्हणतात त्याला पटवण्यासाठी मला ती म्हणजे मी तिला हेल्प करते आहे की तिच्या सासूबाई देवाचं वगैरे खूप मानतात. सो तिचं असं म्हणणं की जर तू असं जोगतीण वगैरे बनून गेलीस तर जास्त इफेक्ट होईल त्याचा आणि त्या तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि कदाचित तिच्या सासऱ्यांचं जे काही ट्रीटमेंट वगैरे आहे ते तिला पूर्ण करता येईल पुढे. याच जोगतिणीची मदत घेऊन अक्षराला चारुहास सरांना ट्रीटमेंटसाठी घेऊन जाता येणार आहे. देवी आई तुमच्यावर प्रसन्न नाही. वर्षानुवर्ष या घरात आजार पण चाललंय, बरोबर ना? लवकरात लवकर देवीची वटी भरा, नाहीतर घरात 2 मृत्यू होतील. मी जे सांगितलंय ते ध्यानात ठेव. बोला अंबाबाईचा उदो उदो. मास्तरीणबाईंनी चांगलंच धाडस दाखवलंय म्हणायचं. आता भुवनेश्वरी समोर खोटं खोटं नाटक करणं म्हणजे वाघाच्या जवड्यात हात घालण्यासारखं नाही का? डेफिनेटली खूप भीती वाटते, पण ही धाडस करू शकते अक्षरा. हे धाडस ती करू शकते कारण चारुहास सर तिला वडिलांसारखे आणि तिला हे सहनच होत नाही की त्यांची चुकीची ट्रीटमेंट चालली आणि त्यांचा जीव जाऊ शकतो आणि उशीर व्हायला नको असं तिला मनापासून वाटतं आणि म्हणून ती हे करते. तर त्यामुळे त्यासाठी आय थिंक आत्ता तिच्या डोक्यात फक्त हेच आहे की त्यांनी बरं व्हावं, बाकी ती फारसा विचार करत नाही की ह्याचे कन्सिक्वेन्सेस काय असतील. भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर काय होईल. पण उडत्या पक्षाचे पंख मोजणाऱ्या भुवनेश्वरी मॅडमना अजूनही संशय आला नाही, हेही नवलच. शंका ही आहे की काहीतरी
वेगळं आहे, काहीतरी बरोबर नाही आहे. पण हा प्लॅन अक्षराचा आहे असं काही भुवनेश्वरीला वाटत नाही आहे. पण अर्थातच भुवनेश्वरीला मोठ्या मालकांच्या तब्येतीची काळजी आहे आणि त्यांच्या तब्येतीचं कारण जोगतिणीने पुढे केल्यामुळे जे काही जोगतिण सांगेल ते ती करायला तयार आहे. चला, नाटक असलं तरी अक्षराचा उद्देश मात्र प्रामाणिक आहे. आता या नाटकाचा भुवनेश्वरीला संशय येणार का? आणि आल्यास मास्तरीणबाईला त्याची काय शिक्षा मिळणार हे येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. नमस्कार, मी मंदार जाधव, म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मधील जयदीप आणि आता अधिराज. नमस्कार, मी गिरिजा प्रभू, म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील तुमची लाडकी गौरी आणि आत्ताची नित्या. रिमोट माझामध्ये तुमचं स्वागत आहे. फारसं माहीत नाही आहे, पण मी क्रिसमस ट्री जे बघितले आहेत, आपण हल्ली मॉल्समध्ये जातो किंवा रस्त्यावर किंवा फोटोजमध्ये जे बघितले आहेत, तर मी जरा त्या पद्धतीने जेवढं माझ्या नॉलेजमध्ये आहे तसं मी याला सजवण्याचा प्रयत्न करेन. काही चुकलो तर माफ करा मला. गौरी, तुझा काही एक्सपिरियन्स आहे? तर मी पहिल्यांदा डेकोरेशन करते, तर आम्ही दोघे मिळून प्रयत्न करतो. दिसायला खूप सुंदर आहे. आणि हे जे तुम्ही याच्यावर व्हाईट हे जे बघताय कलर, हे म्हणजे मला असं वाटतं की हे बर्फ पडलेलं आहे याच्यावर ना. सो आता आम्ही याला बेल्स लावून आणि हे स्नोमॅन्स आहेत छोटे, हे सगळं लावून सजवणार आहे. आणि इथे हे छोटा सांता क्लॉज आहे, आपल्या सगळ्यांचा फेवरेट. सो याला आम्ही इथे वरती लावणार आहे. सो बघूया फायनल रिझल्ट काय येतो. लेट्स सी. जसं मगाशी म्हटलं तसं पहिल्यांदा डेकोरेशन करतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत त्या जवळनं पहिल्यांदा बघते आणि या फारच गोड वाटत आहेत. म्हणजे खरंच हे फिल्म्समध्ये, मॉलमध्ये बघितलं आहे, त्यामुळे आत्ता हे डेकोरेट करताना खूप मजा येते. आणि म्हणजे जे ख्रिश्चन्स आहेत तर ते कितीतरी दिवसांपासनं याची सगळी तयारी करतात. त्यांची जी एक्साइटमेंट असते, जशी आपली दिवाळीला असते, गणपतीला असते, तशी त्यांची कित्येक दिवसांपासनंची असते. सो जसं आपण आपले सण साजरा करतो तसेच आपण त्यांचे केले पाहिजेत आणि तितक्याच उत्साहाने केले पाहिजेत. आणि ते आम्ही करतो आहे आणि आम्हाला मजा येते डेकोरेट करताना. क्रिसमस ट्रीमध्ये नक्कीच काहीतरी खासियत आहे. ते भले म्हणजे छोटं असू देत, खूप मोठं असू देत, पण ते खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि त्याच्यावर ज्या पद्धतीने सजवलेलं असतं, ते जे गिफ्ट्स लावलेले असतात, जे बॉल्स आहेत आणि ज्या बेल्स आहेत, त्या भरपूर प्रकारे याला सजवू शकतो आपण. म्हणजे आता इथे या आपल्याकडे थोडक्याच गोष्टी आहेत, पण याने पण खूप सुंदर लुक येणार आहे याचा. बघ आता. कारण की आम्ही स्टार प्रवाहावर काम करतो, तर आता आपण स्टार्स लावूयात. क्रिसमसला सुट्टी अशी खूप नसायची, पण शाळेत कोणीतरी असं एक सिनियर सॅन्टा बनून यायचं आणि मी वाट बघायचे की आता मला काहीतरी गिफ्ट मिळेल, पण असं कधीच काही झालं नाही. तर मी वाट बघते की मला काहीतरी गिफ्ट मिळेल. आत्ताही होप सो. हे जर सुंदर बनवलं मी तर कदाचित मला गिफ्ट मिळेल. तुला काय वाटतं मंदार? सॅन्टा क्लॉज म्हणजे गिफ्ट देणारे अंकल. म्हणजे हे आपण स्टोरीजमध्ये ऐकलेलं आहे, जे लहान मुलांचे कार्टून्स किंवा व्हिडिओज आहेत त्यातून बघितलेलं आहे.
सो लहानपणी काहीच माहीत नव्हतं, पण लहानपणी खरंच असं वाटायचं की क्रिसमसच्या रात्री सॅन्टा क्लॉज येणार आणि तो आपल्याला काहीतरी गिफ्ट देऊन जाणार. तर कधी कधी माझ्या उशीच्या खाली छोटं मोठं चॉकलेट किंवा एक छोटंसं गिफ्ट वगैरे मी बघितलेलं आहे. सो माझे सॅन्टा क्लॉज म्हणजे माझे आई बाबा. तर त्यांनी माझी ती एक्साइटमेंट आणि माझी जी इमेज होती की खरंच सॅन्टा क्लॉज असतो, ती त्यांनी लहानपणी तशीच ठेवलेली की फक्त आपण कॅथलिक नसलो तर काय झालं, पण आपण सेलिब्रेट करू शकतो आणि ऑफकोर्स वी शूड सेलिब्रेट ईच अँड एव्हरी फेस्टिवल. सो आय थिंक आई बाबा हे माझे सॅन्टा क्लॉज आहेत खऱ्या आयुष्यातले. कधी केला नाही आहे सेलिब्रेट, त्यामुळे भारतात माझ्या घरी सेलिब्रेट करायला आवडेल मला. आणि ऑफकोर्स आपण सेटवरती पण एकदा असं छान वेळ मिळून आपण एक सेलिब्रेट केला पाहिजे. सगळे कलाकार अवेलेबल पाहिजेत त्या दिवशी, तर ती मजा आहे. मला नॉर्थ पोलला कुठेतरी जायला आवडेल, नॉर्दर्न कंट्रीजमध्ये जिथे छान बर्फ असेल आणि त्या ओपन स्ले जी सॅन्टा क्लॉज ज्याच्यातून येतात. सो अशा काहीतरी ठिकाणी जायला आवडेल. आय थिंक स्वीडनमध्ये किंवा नॉर्वेमध्ये जिथे कुठे बर्फ पडतं नॉर्दर्न कंट्रीजमध्ये, तिथे जायला आवडेल. मी आता बोलले खरं गिफ्ट आवडेल मला, पण आता असं काही स्पेसिफिक नाही आहे. काही दिलं तरी ते माझ्यासाठी मस्तच असेल, कारण ते पहिलं गिफ्ट असेल. सो काही दिलं तरी पण मला ते आवडेलच. मग ते प्राईजने किती मोठं आहे किंवा साईजने किती मोठं आहे ते मॅटर नाही करणार. आय थिंक मला ऑलरेडी गिफ्ट मिळालेलं आहे. मला एवढी छान फॅमिली मिळाली आहे. हा प्रेक्षक जो माझ्यावर प्रेम करणारा, आमच्या मालिकेवर प्रेम करणारा प्रेक्षक आहे, तो मला लाभला आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टचवूड की मला माझं गिफ्ट मिळालं आहे. आणि त्याचबरोबर माझी 2 लहान मुलं आहेत, रिदान आणि रेहान. सो त्यांच्यासाठी मी सॅन्टा आहे. ते एक प्रत्येक क्रिसमसला म्हणतात की बाबा मला काय गिफ्ट मिळणार आहे. सो आय मेक शुअर की मी त्यांच्या उशीखाली काहीतरी छोटंसं गिफ्ट ठेवतो दर क्रिसमसला. अजून ते लहान आहेत, गेल्या 2-3 वर्षांपासून हे सुरू झालं आहे. पण आय एम शुअर की हे आयुष्यभर मी प्रत्येक 25 डिसेंबरला त्यांच्या उशीखाली काही ना काहीतरी गिफ्ट ठेवणार. सो माझ्या मुलांसाठी मी सॅन्टा क्लॉज आहे आणि मला जे गिफ्ट हवं आहे ते मला ऑलरेडी देवाने दिलं आहे. सो आय एम थँकफुल टू दॅट. खूप आणि गोड खायला खूप आवडतं. सो आय थिंक केक किंवा पेस्ट्री किंवा आईस्क्रीम दिलं म्हणजे हे छोटं गिफ्ट आहे, खूप छोटं गिफ्ट आहे, पण त्यात ती खूप खुश आहे. मला पॅनकेक्स आवडतील. येस येस डन. सो जेव्हा गिरिजा पॅनकेक्स ऑर्डर करते सेटवर, तेव्हा आम्ही ती सगळ्यांमध्ये शेअर करते आणि खूप कमी असतात. म्हणजे तो बॉक्स एवढा असतो आणि युनिट मेंबर्स एवढे आहेत, तर सगळ्यांना एक एक येतं. पण आय मेक शुअर की मला 2-3 मिळावेत आणि मला ते खूप आवडतात. आणि आय थिंक पुन्हा एकदा आपण पॅनकेकची पार्टी करू. आम्ही बऱ्याच वेळा मी मागवले आहेत पॅनकेक्स आणि इतर आर्टिस्टने, इतर कलाकारांनी मागवले आहेत. आय थिंक परत आपण करायला हवं. जेव्हा आधीची सगळी कास्ट होती तेव्हा आम्ही मागवले होते, जेव्हा आमचं लास्ट शूट होतं सगळ्यांचं एकत्र. आता नवीन कास्ट आली आहे, सो आपण यांच्यासोबत पण पॅनकेक सेलिब्रेशन करूयात. आपल्या भारतात हा सण साजरा करायला आणि आपल्या सेटवरती हा साजरा करायला आवडेल. आणि तेव्हा जसं मंदार म्हणाला की सगळे आर्टिस्ट फ्री पाहिजेत आणि सगळ्यांना तो वेळ मिळाला पाहिजे. अशी घाई नको की आपल्याला शूटला जायचं आहे, सीन आहे, सीन थांबला आहे, असं नाही पाहिजे. तर हे खरं तर सेलिब्रेट झालं पाहिजे. खरं तर सुट्टीच हवी ना, मग तो सेलिब्रेट करता येईल. कारण अनफॉर्च्युनेटली सुट्टी नसते आम्हाला. तर त्यामुळे जर सुट्टी असली तर आम्हाला ते व्यवस्थित प्लॅन करून डेकोरेशन वगैरे सगळं करून आम्हाला सेलिब्रेट करता येईल. पहिल्यांदाच डेकोरेट केला आणि मला तर तो खूप गोड वाटतो आहे. आवडलं आहे मला डेकोरेशन. तुला कसं वाटतं मंदार? मला या सगळ्याच गोष्टी खूप आवडल्या आहेत. म्हणजे इथे हे छोटे छोटे स्नोमॅन्स आहेत, इथे छोटे गिफ्ट्स आहेत आणि मी एक्सायटेड आहे जाणून घ्यायला की याच्यात काय आहे. सो काहीतरी खायचा आयटम दिसतं आहे.
पण खूप सुंदर दिसतंय है ना. आय थिंक आपण हे उरलेले सगळ्या गोष्टी पण लावायला हव्यात तर अजून छान दिसेल है ना. नमस्कार, मी निखिल दामले म्हणजेच रमा राघव या मालिकेतला तुमचा लाडका राघव पुरोहित. ABP माझाच्या मला आवडलेली लय भारी गोष्ट ह्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मला सांगायला आवडेल की मी सध्या एक कालापानी नावाची नेटफ्लिक्सची वेबसिरीज बघतो आहे. खूप सुंदर वेबसिरीज आहे. अंदमान निकोबार आयलंड्सवरती एक नवीन डिसीज आउटब्रेक झालेला आहे तर त्याच्यावरती ती आहे. साधारण तुम्हाला थोडंसं कोविड काळात चा एक नॉस्टॅल्जिया देणारी किंवा तेव्हाची परिस्थिती किंवा तेव्हाचा थ्रेट साधारणपणे सांगणारी एक ती गोष्ट आहे. पण इट इज नॉट रिलेटेड टू कोविड. ती टोटली एक फिक्शनल स्टोरी आहे पण ती खूप सुंदर आहे. त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान आहे आणि एक मराठी कलाकारसुद्धा त्या हिंदी वेबसिरीजमध्ये आहेत. सो मी नक्की सगळ्यांना सांगू इच्छितो की ही वेबसिरीज नक्की बघा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.